उत्पत्ती प्रकरण 39. योसेफ आणि पोटिफराची पत्नी. इकडे योसेफास मिस्रात नेले तेव्हा ज्या इश्माईली लोकांनी त्यास तेथे नेले होते त्याचपासून त्यास पोटिफर नावाच्या एका मिस्र्याने विकत घेतले. तो फारोचा एक अंमलदार असून गार्द्यांचा सरदार होता. परमेश्वर योसेफाबरोबर असल्याकारणाने तो यशस्वी पुरुष झाला. तो आपल्या मिसरी धन्याच्या घरी असे. परमेश्वर त्याचबरोबर असल्याकारणाने जे काही तो हाती घेतो त्यास परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याला दिसून आले. योसेफावर त्याची कृपादृष्टी झाली. योसेफ त्याची सेवा करू लागला आणि त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी नेमून आपले सर्व काही त्याच्या ताब्यात दिले आणि त्याने त्याच्या स्वाधीन आपले घरदार व सर्व काही केले. तेव्हापासून योसेफासाठी परमेश्वराने त्या मिसर्याच्या घरादाराचे कल्याण केले आणि त्याचे घरदार व शेतीवाडी या सर्वांस परमेश्वराने आशीर्वाद दिला. त्याने आपले सर्व काही योसेफाच्या हवाली केले होते म्हणून तो अन्न खाई, त्या पलीकडे आपले काय आहे याचे त्याला भान नसे. योसेफ हा बांधेसूद व देखणा होता. यानंतर असे झाले की योसेफाच्या धन्याची पत्नी त्याचवर नजर ठेवून त्यास म्हणाली, मजपाशी नीज. पण तो राजी झाला नाही. तो आपल्या धन्याच्या पत्नीस म्हणाला, हे पहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे याचे माझ्या धन्यास भान सुद्धा नाही. आपले सर्व काही त्याने माझ्या हाती दिले आहे. या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत आणि तुम्ही त्यांची पत्नी केवळ म्हणून तुमच्या खेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? तरी ती रोज रोज योसेफाशी बोलत असताही तिच्यापाशी निजावयास किंवा तिच्याजवळ असावयास तो तिचे ऐकेना. एके दिवशी असे झाले की तो आपले काही कामकाज करावयास घरात गेला. त्यावेळी घरातल्या माणसांपैकी कोणीही मनुष्य तेथे घरात नव्हता. तेव्हा तिने त्याचे वस्त्र धरून म्हटले, मजपाशी नीज. पण तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पळून गेला. ते वस्त्र आपल्या हाती सोडून तो बाहेर पळाला असे तिने पाहिले. तेव्हा तिने घरातल्या माणसांना बोलावून सांगितले, पहा, आमची अब्रू घेण्यासाठी त्यांनी हा इब्री मनुष्य घरात आणला आहे. तो मजपाशी निजण्याच्या हेतूने माझ्याजवळ आला तेव्हा मी मोठ्याने ओरडले हे पाहून तो आपले वस्त्र मजजवळ टाकून बाहेर पळून गेला. त्याचा धनी घरी परत येईपर्यंत तिने ते वस्त्र आपल्याजवळ राखून ठेविले. तो आल्यावर तिने त्याला असे सांगितले की जो इब्री दास आपण आपल्या घरात आणला आहे तो माझी अब्रू घेण्यास मजकडे आला होता. मी मोठ्याने ओरडले तेव्हा तो आपले वस्त्र माझ्याजवळ टाकून बाहेर पळून गेला. आपल्या गुलामाने माझ्याशी असे वर्तन केले हे आपल्या बायकोचे बोलणे जेव्हा त्याच्या धन्याने ऐकले तेव्हा त्याचा राग भडकला. योसेफाच्या धन्याने त्याला धरिले आणि राजाचे बंदिवान होते त्या बंदिशाळेत त्यास टाकिले. तो त्या बंदिशाळेत राहिला. तथापि परमेश्वर योसेफाबरोबर असून त्याने त्याचवर दया केली आणि त्या बंदिशाळेच्या अधिकाऱ्याची त्याचवर कृपादृष्टी होईल असे केले. बंदिशाळेच्या अधिकाऱ्याने त्या बंदीखान्यात असलेले सर्व बंदिवान योसेफाच्या स्वाधीन केले आणि तेथे जे काही ते करीत ते करून घेणारा तो असे. त्याच्या स्वाधीन जे काही होते त्याकडे बंदिशाळेचा अधिकारी पाहत नसे, कारण परमेश्वर योसेफाबरोबर होता आणि जे काही तो हाती घेई ते परमेश्वर यशस्वी करी.